हाय, आज सिंगापूरमधला आमचा दुसरा दिवस होता. सकाळी उठून शॉपिंगसाठी बाहेर पडलो. आज आम्ही जाणार होतो मुस्तफा मॉल आणि बग्गी स्ट्रीटला. पहिलं आम्ही गेलो मुस्तफा मॉलमध्ये. मुस्तफा मॉलमध्ये ब्रँडेड वस्तूंचे खूप शॉप्स आहेत. जर तुम्हाला ब्रँडेड शॉपिंग करायची असेल तर तुम्ही मुस्तफा मॉलमध्ये जाऊ शकता आणि त्याच्याच अपोजिटला आहे बग्गी स्ट्रीट. तर आम्ही पहिला मुस्तफा मॉलमध्ये थोडीशी शॉपिंग केली. त्याच्यानंतर अपोजिटला आम्ही बग्गी स्ट्रीटमध्ये गेलो. बग्गी स्ट्रीट मला पर्सनली जास्त आवडलं, कारण तिथे स्ट्रीट शॉपिंग आहे आणि स्वस्तही आहे. तिथून आम्ही मॅग्नेट्स, चॉकलेट्स, परफ्यूम, टी शर्ट्स आणि अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो, लंच केला, थोडं फ्रेश झालो आणि मग निघालो संध्याकाळच्या साईट सीनसाठी. संध्याकाळच्या साईट सीनमध्ये आम्ही गेलेलो पहिलं मर्लाईन पार्क इथे. हे सिंगापूरमधलं प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. तिथे सिंहाचा, लायनचा फेस आहे. त्याच्या तोंडातून सतत पाणी वाहत असतं. ते इतकं सुंदर दिसतं. खूपच सुंदर दिसतं. तिथून समोरच एक मरीना बे सँड असं हॉटेल आहे. त्याच्यावर सुद्धा बोटीचा शेप केलेला आहे आणि स्विमिंग पूल आहे त्याच्यामध्ये. तर ते पण खूप बघण्यासारखं खूप छान आहे. तिथे आम्ही खूप छान छान फोटोज आणि व्हिडिओज घेतले. त्यानंतर आम्ही गेलो गार्डन्स बाय द वे. हे ठिकाण तर मला खूपच आवडलं. इतकं सुंदर गार्डन मी पहिल्यांदाच पाहिलं होतं आणि त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये ए सी तर आपण बघितलंच नसेल कुठल्या गार्डनमध्ये ए सी असतो. तर त्या पूर्ण गार्डनमध्ये ए सी आहे आणि ट्युलिप आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं, झाडांवर डिझाईन्स केलेल्या खूपच सुंदर गार्डन. असं गार्डन मी कधी बघितलंच नाही आयुष्यात, इतकं सुंदर गार्डन. त्याच्यानंतर तिथे एक लाईट शो होतो रात्री झाडांवरतीच. तो पण इतका खूप सुंदर पाहण्यासारखा आहे. तर तो लाईट शो वगैरे झाल्यावर मग रात्री आम्ही डिनर वगैरे केलं आणि मग आम्ही परतलो आमच्या हॉटेलवर.